हॅलो. 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 सो हॅलो एव्हरीवन. आजचा झालेला कंबाईनचा पेपर, त्याचं आज आपण हिस्ट्रीचं आणि सायन्सचं एकदम सखोल विश्लेषण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक ओव्हरव्ह्यू आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं कशाचं काय आन्सर असेल, पण आपण एक प्रत्येक PYQs, आता हे PYQsमध्येच मोडणार. सो आपण प्रत्येक PYQ जसा डिटेल ॲनालाइज करतो तसंच डिटेल ॲनालाइज काय करणार, तर आपण आजचा पेपर करणार आहोत आणि त्या पेपरमधलं प्रत्येक प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात. कोणता प्रश्न कन्सेप्च्युअल होता, कोणता प्रश्न खूप हार्ड होता, सोपा होता. सो कसा वाटला प्रश्न, कसा वाटला पेपर, कोणता भाग तुम्हाला अवघड गेला, कोणता भाग सोपा गेला, हे सर्व तुम्ही मला कमेंटमध्ये लाईव्ह चॅटमध्ये टाकत राहा. ठीक आहे. सो आजचा पेपर आहे आपल्यासोबत दोन लेक्चरमध्ये, एक सेपरेट लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री आणि एका लेक्चरमध्ये सायन्स आपण डिकोड करणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला कोणता सेक्शन चांगला गेला, सोपा वाटतोय, हे कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. सो आजचं आपलं पहिलं जे हिस्ट्री आहे आपण डिकोड करायला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न बघा, पुढील कोणते विधान चुकीचे आहे. आता आपल्याला जे आहे ना पेपर, माझ्याकडे डी सेट आहे आणि हे टेक्निकल टीमनी बनवलेली आहे आपली PPT, त्याच्यामुळे प्रश्न तुमचे आणि माझ्या खालीवर होऊ शकतात. ठीक आहे. सो बघा, पहिला प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. वाचा पहिला प्रश्न. माझ्या ह्याच्यात तर ते डी सेट आहे, मी शोधते कारण की ह्याच्यावरती मला एवढं क्लिअर नाही दिसायले. हां, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. भगतसिंह व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली आणि मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली. बघायला तर तीनही ऑप्शन्स बरोबर वाटत आहेत, पण ह्याच्यात एक चुकीचा आन्सर आहे आणि थोडंसं त्यांनी शब्दामध्ये फेरबदल करून दिलेला आहे. ठीक आहे. जो मुंबईचा कमिशनर होता तो रँड नव्हता. तो कोण होता, तर तो पुण्याचा प्लेगचा कमिशनर होता. ठीक आहे. हा मुंबईचा नव्हता, पुण्याचा होता. ठीक आहे. सो हे एकच ऑप्शन आहे जे की चुकीचं आहे, म्हणजे फक्त क. त्याचप्रमाणे भगतसिंह व राजगुरू यांनी जी सॉन्डर्सची या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुखदेव सुद्धा सामील होते. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर तुम्ही काय टिक केले, लाईव्ह चॅटमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत राहा, सेशन इंटरॅक्टिव्ह होईल आपलं. ठीक आहे. सो चुका पण सुधारायच्या, ज्यांचं बरोबर आलं त्यांचं चांगलं आहे आणि ज्यांचं चुकलं त्यांनी ह्या गोष्टी नोट डाऊन करा, साईडला लिहित चला आणि आपले चूक सुधारायचा प्रयत्न करा. ठीक आहे. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोणग्यांचे आचर ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली होती. प्रश्न खूपच वरती गेलाय, सांगा कोणी दिली होती. तुम्ही काय याचा आन्सर केलं, याचा आन्सर काय दिलं तुम्ही हे मला कमेंटमध्ये सांगत राहा. हे शुद्ध टोणग्याचे आचर ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही. आता 4 ऑप्शन्स होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, RC मुजुमदार, लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय. सो जो हा मोर्ले मिंटो कायदा होता, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा होता, याच्याबद्दल असं जे प्रतिक्रिया आहे ती लोकमान्य टिळक यांनी दिली होती. त्यांच्या केसरी या वृत्तपत्रामधून, केसरी या न्यूजपेपरमधून त्यांनी काय केलं होतं, टीका करताना हे असे शब्द त्यांनी लिहिलेले होते. टीकात्मक बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया त्या पेपरमधून त्यांना दिली होती, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या बाबतीत. ठीक आहे. नेक्स्ट आहे, कोणता आहे हा, गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. ठीक आहे. पर्याय वाचून घ्या. कुठे तो प्रश्न. ठीक आहे. याचं काय आन्सर दिलं होतं, तुम्ही सांगा आन्सर काय दिलं होतं.
गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. पहिलं ऑप्शन आहे 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. दुसरं आहे पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. आणि तिसरं क ऑप्शन आहे 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले. आणि चौथं ऑप्शन आहे 1895 साली त्यांनी भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेस चिटणीसपदी जॉईंट सेक्रेटरीपदी त्यांची निवड झाली. आता ह्याच्यापैकी आपल्याला बरोबर अचूक उत्तर शोधायचं आहे. ठीक आहे, चारही ऑप्शन्स बघितले, चारही विधान बघितले आपण. अ आणि क आणि ड बरोबर, अ ब ड बरोबर, अ क आणि ड बरोबर आणि अ आणि ब बरोबर. ह्याचा आन्सर तुम्ही काय केले लाईव्ह चॅटमध्ये टाकत राहा. सो जे आहे 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते, तर ते होते का, तर हो होते. ठीक आहे, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते, तर हो होते, हे होते त्याचे. आणि 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले, तर ते 1900 साली झाले नव्हते. ठीक आहे सर, हे एक ऑप्शन आपण पेंडिंग ठेवूयात. आणि त्याचप्रमाणे 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभेच्या काँग्रेस चिटणीसपदी निवड झाली होती, तर त्यांची झाली होती त्या पदी निवड. त्याच्यामुळे आपले करेक्ट आन्सर काय आहे, अ ब आणि ड बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन ऑफ काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. आणि या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हतं. आता कोण हजर नव्हतं असं आपल्याला विचारलेलं आहे 31 ऑक्टोबर 1920 साली. आता कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं होतं हे, AITUC याला असं आपण म्हणूया. याचा लॉंग फॉर्म प्रश्नात दिलेला आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ठीक आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं होतं हे, लाला लजपत राय यांच्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोण आलं नव्हतं असं आपल्याला विचारलेलं आहे. सो याचा तो करेक्ट आन्सर काय आहे, मोतीलाल नेहरू, अवंतिका बाई गोखले, महात्मा गांधी आणि विठ्ठलभाई पटेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये महात्मा गांधी आले नव्हते आणि आपलं करेक्ट आन्सर आहे फक्त क. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतातील इंग्रजांना भारतातील राज्य, एक सेकंड ते दिसत नाहीये त्याच्यामध्ये पीपीटी मध्ये, तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. हे विधान कोणी केले असं आपल्याला विचारलेलं आहे. आता 1857चा स्वातंत्र्य लढ्यादरम्यान भारतीयांचं शौर्य पाहून एक लॉर्ड होता. कोण होता, तर एक भारताच्या शौर्याला पाहून एक लॉर्ड कोण होता, लॉर्ड लॉरेन्स यांनी काय म्हटलं होतं, जर ह्यांना एक केंद्रीय किंवा योग्य जर नेता मिळाला तर हे इंग्रजांचं राज्य भारतामध्ये टिकू देणार नाहीत, असं त्यानं त्याच्यामध्ये वाक्य उद्गारलं होतं. तर तो कोण होता, लॉर्ड जॉन लॉरेन्स. ठीक आहे, त्याचप्रमाणे सर ह्यू रोज यांनी आपल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल बोलले होते ते की क्रांतिकारकांमधील एकमेव पुरुष जर कोणी असेल तर त्या झाशीची राणी आहेत, असं उद्गार सर ह्यू रोज यांनी म्हटलं होतं. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, जॉन लॉरेन्स. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश यांना पाठविले होते. कोणाला पाठवलं होतं, नेपाळला. आणि हे जे आहे ना प्रकरण, ते इतिहासातलं नेपाळ प्रकरण म्हणून फेमस आहे. ठीक आहे, सो त्यांनी कोणाला पाठवलं होतं, जे ब्रिटिश राजवटींविरुद्ध सशस्त्र पूर्व तयारी करण्यासाठी त्यांनी 2 व्यक्तींना पाठवलं होतं. आणि ते 2 व्यक्ती कोण होते, हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, हे 2 व्यक्ती ते होते. यांना त्यांनी तिथे कुठे पाठवलं होतं, तर नेपाळला पाठवलं होतं रायफली व काडतुसांचं बनवण्याचं शिक्षण घेण्यासाठी. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणून ओळखतो इतिहासामध्ये, हा नेपाळ प्रकरण म्हणून फेमस आहे. आणि यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. ठीक आहे,
नेक्स्ट प्रश्न बघा, वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? सांगा, वसाहतवादामुळे भारतात कोणते परिवर्तन घडून आले? राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, देशी उद्योगधंद्यात वाढ झाली. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली तर नाही. ठीक आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे. आता बाकीचे ऑप्शन्स बघा, राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. आता कसं काय, तर ब्रिटिश शोषणाविरुद्ध सर्व भारतीय एकत्र आले, त्याच्यामुळे राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला. आता जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी आधुनिक प्रशासकीय आणि कायदे लागू केले, त्याच्यामुळे जे पहिले सरंजामशाही होती, राजेशाही होती, ती नष्ट झाली, त्याचा अंत झाला. त्याच्यामुळे मध्ययुगीन राजवटीचा जो आहे तो शेवट झाला. ठीक आहे. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला. आता मुंबई असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल, यांच्यासारखी जी मोठी मोठी शहरं आहेत ती व्यापाराचे प्रमुख केंद्र बनली, तिथे बंदरे विकसित झाली, त्याच्यामुळे भारतात नागरीकरणाचा वेग सुद्धा वाढला. ठीक आहे. सो अ, क आणि ड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे बघा, सॉरी, अ, ब, क. ओके, सो ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. आता भारतीयांना आधुनिक व पाश्चात्य शिक्षण दिल्यास ते भविष्यात जागरूक होतील, आणि भविष्यात जागृत झाल्यानंतर ते काय करतील, तर राज्यकारभारामध्ये ब्रिटिश जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये वाटा मागायला लागतील, जर त्यांना आपण आधुनिक आणि पाश्चात्य शिक्षण दिलं तर. असं कोणी म्हटलं होतं? 4 ऑप्शन्स बघा, लॉर्ड मेकॉले पब्लिक एज्युकेशन कमिटी यांना पाठवलेलं पत्रात म्हटलं होतं का? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी कोर्ट ऑफ डिरेक्टरला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं का? की जॉर्ज रसेल क्लार्क ब्रिटिश पार्लमेंट असेल, किंवा लॉर्ड एमहर्स्ट असेल गव्हर्नर जनरल? सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर कोण, तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी कोर्ट ऑफ डिरेक्टरला पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा. ठीक आहे, ओळखा. आता वाचून घ्या एकदा. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. ओके, त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर काय असेल? बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, याच्यापैकी कोणतं करेक्ट आन्सर असेल? सो जे आपले याचं करेक्ट आन्सर आहे, लाईव्ह चॅटमध्ये टाकायचा प्रयत्न करा तुम्ही काय आन्सर दिलं. सो याचं करेक्ट आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर. त्यांचं जे आहे, ठीक आहे, ब्रिटिश सरकारने त्यांच्या 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली, आणि हे काय आहे तर त्यांचा सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना जस्टिस ऑफ द पीस म्हणून त्यांची नेमणूक केली होती. ठीक आहे. दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुद्धा त्यांनी चालू केलं होतं, आणि ते एल्फिन्स्टन कॉलेजच्या असिस्टंट प्रोफेसर होते. ठीक आहे. कोण होते ते? बाळशास्त्री जांभेकर. नेक्स्ट प्रश्न वाचा, इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? आता तुम्ही हे उत्तर लॉजिकली पण सोडवू शकता. तर काय आहे आपल्याला? महिला विद्यापीठाची स्थापना, आणि 1916 मध्ये. आता हे कधीच टाकलं होतं त्यांनी? 3 जून 1916. जर डेट विचारली तर काय? 3 जून 1916. ओके. आणि याच्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश विचारला. आता ऑप्शन्स बघा. ठीक आहे. महिला विद्यापीठ स्थापनाचा ऑप्शन म्हणजे काय वाटतं तुम्हाला? एक लॉजिक बघा. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे, आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. आता गायन कलेचे शिक्षण त्यावेळेस ते देतील का? तर त्यांना पहिले काय आहे, स्त्रियांना एकतर सुशिक्षित करायचे आणि त्यांना स्वावलंबी बनवायचे. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय आहे? अ आणि क, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. सो मला असं वाटतं की प्रश्न झालेले आहेत आपले. ह्याचे कशाचे? हिस्ट्रीचे प्रश्न
झालेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण सायन्सचे प्रश्न डिकोड करूयात. ठीक आहे, याच्यापैकी किती तुमचे करेक्ट आन्सर आले हे कमेंटमध्ये सांगत चला. ठीक आहे, आणि कोणता प्रश्न तुम्ही अंदाजे जरी मारला असेल, ह्याचा आता हे अंदाजे तुक्का मारला असता तरी पण हा बरोबर आला असता. ठीक आहे, आणि काही काही प्रश्न खरंच कन्सेप्च्युअल होते. भरपूर समाज सुधारक क्रांतिकारकांवरती सुद्धा प्रश्न आलेले होते. सो तुमचे किती करेक्ट आन्सर आले हे मला सांगा. कोणता प्रश्न हार्ड गेला, कोणत्या प्रश्नावरती कन्फ्युजन निर्माण झालं हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा रिस्पॉन्स सांगा. ठीक आहे, नेक्स्ट सेशनमध्ये आपण सायन्सचे प्रश्न डिकोड करूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच.